वार्ड क्रमांक 164चे उमेदवार आपल्यासोबत आहेत हरीश भारदिंगे साहेब। तर जाणून घेऊया आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेले प्रचार सभा होती। या जाहीर सभेमध्ये सर्व नगरसेवकांना शिंदे साहेबांनी आशीर्वाद दिलेला। तर जाणून घ्या हरीशजी काय सांगाल, आज शिंदे साहेब आले होते प्रचार सभेला आणि आशीर्वाद मोठमोठ्या त्यांनी दिलेलं, तर काय सांगाल? आज चांदिवली विधानसभेचे दमदार आमदार दिलीप मामा लांडेजी यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचे 9 उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी सभेसाठी आज आले होते। आज आपण बघू शकला असता की पूर्ण आज 5000चं हे मैदान हे पूर्णपणे महिलांनी भरलं होतं आणि साहेबांचं भाषण तर धुवाधार झालंच आहे। पण एवढं सांगतो, चांदिवली विधानसभेमध्ये 9चे 9 महायुतीचे उमेदवार हे नगरसेवक होणार आहेत आणि येणाऱ्या 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर नक्कीच होणार आहे आणि भगवान नक्कीच फडकणार आहे। गेल्या अनेक विकास कामांना चांदिवलीमध्ये विकास कामांसाठी शिंदे साहेबांनी फंड मंजूर केलेला आहे, अनेक विकास कामं झालेली आहेत। त्या जोरावर आपल्याला काय वाटतं, जनता आपल्या पाठीशी आहे का? मी एवढं सांगेन, चांदिवली विधानसभेमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये जी कामं झालेली नाही आहेत ती कामं आमचे सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडेजी यांनी केलेली आहेत। याचंच उत्तर म्हणा किंवा ह्याचं बक्षीस म्हणा, जनतेने 2019ला 409 मताने आले होते, 2024ला 23,000 मताने निवडून दिलेलं आहे। यामध्येच यश दडलेलं आहे आणि खरंच सांगतो मी मनापासून सर्व कार्यकर्त्यांचे, आमचे इथे माझे 164चे शाखा प्रमुख सुरेंद्र बाबू मोरेजी आहेत, दारकुंडेताई आहेत, हे म्हणजे खांद्याला खांदा लावून माझा प्रचार करत आहे, महायुतीचा प्रचार करत आहेत सर्व कार्यकर्ते। ही परिस्थिती पूर्ण चांदिवलीमध्ये आहे, त्यासाठी कोणीही चांदिवली विधानसभेमध्ये 9चे 9 महायुतीचे नगरसेवक निवडून येणार आहेत, त्यामुळे शंका नाही आहे। आपण वार्ड क्रमांक 164 मधून येतात, तिथून आपली उमेदवारी आहे उमेदवारात, तर वार्ड क्रमांक 64मध्ये आपण निवडून आल्यानंतर काय विकास कराल? वार्ड क्रमांक 164मध्ये सध्या अशोकनगरचा काही टापू येतो, त्यामध्ये पाण्याची किल्लत आहे। पण आज ती पण किल्लत सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी आज जाहीर केलेलं आहे की होमगार्डच्या होमगार्डमध्ये टाकीचं काम चालू होणार आहे। NOC जी पेंडिंग होती ती भेटलेली आहे, त्यामुळे ती पण किल्लत कमी होणार आहे। राठोड मेडिकलच्या समोर रस्ता त्यासाठी थांबवला होता, कारण पाण्याची लाईन तिथे जाणार आहे टाकीची, ते पण काम होणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा 9चे 9 नगरसेवक हे महायुतीचे असतील, आमचे आमदार असतील, तेव्हा नक्कीच विकासाची गंगा आहे ही चांदिवली विधानसभेमध्ये नक्कीच वाहणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे शाखा प्रमुख बाबू मोरे सौदा आहेत, तर जाणून घेऊया की खांद्याला खांदा लावून हरीश भारदिंगे साहेबांच्या पाठीशी आहेत। तर काय बाबू सर काय सांगाल, आपण वार्ड क्रमांक 164 मधून आपण युतीमधून माननीय हरीश भारदिंगे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीचा प्रचार करताय व विकासाचा प्रचार करताय, काय सांगाल? मी शाखा प्रमुख बाबू मोरे, वार्ड क्रमांक 164। जसं हरीशभाईंनी सांगितलं की कामं काय झालेत, कामं तर आम्ही 7 वर्षे तर दिलीप मामाने कामाचं आम्ही पेंडिंग ठेवलेलं नाही, आणि जी काय कामं आहेत ते हरीशभाई पूर्ण करणार आहेत। ह्याच्या अगोदर हरीशभाईंनी 5 वर्ष होतं, 5 वर्षी चांगलं काम केलेलं आहे आणि 5 वर्षात चांगलं काम केल्यामध्ये आज तुम्ही परिस्थिती पाहिली असाल की जे कामं बाकी आहेत ते कामं मार्गी लावण्याचा हरीशभाईंनी विडा घेतलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आज तर बघितलं म्हणजे आज आमची रॅली जेव्हा निघाली, आज आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते, आमची रॅली जेव्हा निघाली ना, ते जे उभे आहेत त्यांचं 101% डिपॉझिट जप्त होणार आहे आणि आमचा महायुतीचा उमेदवार हरीशभाई भाऊ हे निवडून 100% येणार आहेत। हरीशभाईच्या आणि दिलीप मामाच्या नेतृत्वामध्ये जी काय कामं राहिलेत ती पूर्ण होण्यासाठी कुठलाही अडथळा येणार नाही, ह्याच्यासाठी आम्ही हरीशभाईच्या खांद्याला खांदा लावून आम्ही चाललो आहे। आणि आम्हाला आमचे आमदार ह्याने आम्हाला सांगितलेलं आहे हरीशभाईचा प्रचार हा जोरात झाला पाहिजे आणि हरीशभाईला कुठल्याही पद्धतीत
निवडून आणायचं आहे आणि येणार ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि आम्ही नाही ना म्हणतो तर ना सकाळी 10 वाजता प्रचार चालू करतो तर 3 वाजेपर्यंत प्रचार असतो आणि रात्री आम्ही स्वतः ते भाई हरीशभाई आहे ना 5-5, 6-6 वाजता झोपतात. आणि शाखा प्रमुख ह्या नात्याने माझ्या कार्यकर्त्यांना एक नंबर म्हणजे सर्वांना सांगून ठेवलेलं आहे की जसं BJPपेक्षा आपल्याला लीड द्यायचं आहे. गेल्या टायमाला हरीशभाईंना जो लीड होता त्याच्यापेक्षा 3000ने आम्ही जास्त लीड देणार आहे. हा शब्द आशिष शेलार साहेबांना आम्ही दिलेला आहे आणि तो पूर्ण करणार. खूप खूप धन्यवाद. हे होते युतीचे सर्व उमेदवार जे आपल्या आपल्या निश्चित ताकद लावतात. आणि आत्ताच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रचार सभा झाली 9च्या 9 उमेदवार या चांदिवली विधानसभेमधून मामांच्या नेतृत्वाखाली निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर नक्कीच ह्या चांदिवली विधानसभेमध्ये विकासाची गंगा वाहणार आहे असं माननीय वार्ड क्रमांक 164चे उमेदवार हरीश भारदिंगे यांचं मत आहे. कॅमेरामॅन निर्मलसह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज, चांदिवली विधानसभा. धन्यवाद साहेब.